वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी नवीन कार शिकत गेले अरुणाचल शिवेश्वरा टेम्पल आहे. तामिळनाडू राज्यामध्ये ते खूप प्रसिद्ध टेम्पल आहे. हे तिथं महादेवाचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. हे राजगोपुरम आहे. सकाळीच आम्ही सकाळी लवकर जाऊन मंदिरामध्ये दर्शन केलं. हे मंदिराच्या बाहेरचं दर्शन आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही आता गेट करण्याच्या आधी तिथं पूजा करावी लागते आपल्याला. 365 काय करणार इथून चालू करावं लागतं. हे आहे गिरी म्हणजे एक पर्वत आहे. त्या पर्वतचा एक म्हणजे एक प्रदक्षिणा करायचं, त्याला गिरी प्रदक्षिणा म्हणतात. बघायचं, हे पर्वताच्या आजूबाजूला अष्टलिंग आहेत. तुम्ही इथं बघू शकता. हे येलो जे आहे ना, हे आपण प्रदक्षिणा करायचं आहे. हे टोटल 14 किलोमीटर आहे. हे अष्टलिंग टेम्पल्स आहेत. सगळे लिंग आहेत. वायुलिंग, ईशान्यलिंग, वरुणलिंग, अजून काही की कुबेरलिंग, सूर्यलिंग, चंद्रलिंग, सगळे एकदम 8 मंदिर आहेत. सगळ्याला दर्शन करत, कर्पूर लावत वगैरे, दिवा लावत, देवपाचं दिवा लावत, कर्पूर लावत दर्शन करत निघायचं असते. हे टोटल 14 किलोमीटर आहे. आपल्याला ते 14 किलोमीटर प्रदक्षिणा करायला 7 तास लागलात आम्हाला. तरी मुलं बाळं होतं ना, म्हणून त्यामुळे थोडं उशीर झालं. खूप गर्दी होती. दर पौर्णिमेला इतकीच गर्दी होती. दर पौर्णिमाच मान्यता आहे इथं. इतकंच गर्दी असते. इतकं श्रद्धाळू भाविक सगळे येतात इथं. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथं. दर पौर्णिमाला असं इतके ह्याच्याहून जास्त लोक असतात इथं. पौर्णिमालाच इथं प्रदक्षिणा करतात जसं आडवारी, तरी पण पौर्णिमा इथं खूप महत्त्वाचं आहे म्हणल्यासारखं. जिथून आपण चालू करतो ना प्रदक्षिणा, लास्टला तिथंच त्याच गोपुरमला येऊन आपल्या प्रदक्षिणा तिथंच समाप्ती होऊन जाते. अजून तिथंच परत एकदा दिवा लावून पाया पडून आपली जे इच्छा आहे ते सांगायचं आपण. असं म्हणतात, इकडल्या लोकांची मान्यता ही आहे की आपण देवळाला किती जावं माहिती जाणार, मग ते देव आपल्याला बोलून घेतले तरच आपण तिथं जातात. म्हणून आपण त्या देवळाला गेले की इकडले सगळे म्हणतात की देवाच्या मर्जीचे बगैर आपण तिथे जाऊ शकणार. देवाची इच्छा असेल तरच आपण त्या देवळाला जाऊ शकतो म्हणे. देव आपल्याला बोलून घेतले तरच जाऊ शकतो. आपण किती प्रयत्न केले तरी पण आपण जाऊ शकणार म्हणे, देवाची इच्छा असल्यावरच. म्हणून स्वर्गाचं दार उघडते म्हणे आपण तिकडे गेल्यावर. जीवनात एकदा ना एकदा ह्या देवळाचे दर्शन जरूर करावं म्हणे. बघा इथं असे सगळे 8 अष्टलिंग आहेत. जेवढे मला पॉसिबल होऊ शकत होते मी तेवढे फोटो काढले. रात्रीचा टाईम होता ना, म्हणून काढले शकले नाही. लास्टला आम्ही त्याच गोपुरमला येऊन परत एकदा पाया पडून आमची प्रदक्षिणा समाप्ती झाली. म्हणून